नमस्कार मंडळी. स्वागत आहे आमच्या गावाकडील जीवनातील डेली व्लॉग्समध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण खूप साऱ्या गोष्टी शेतात लावतो, ऑर्गॅनिकली त्या पिकवतो, गावठी बियाणं वगैरे वापरतो. तर सकाळी उठून मी सगळ्यात आधी मला शेतात फेरफटका मारायला गेले आणि तिथे मला पपई, वांगी, पावटा, मिरच्या अशा खूप सारे गोष्टी मला भेटल्या. त्यानंतर आता नाश्ता बनवायचा होता घरच्यांसाठी, तर आज मी डिसाईड केलं होतं की उपमा बनवायचा आहे नाश्त्याला. त्यासाठी छान तडका वगैरे दिला, जिरी मोहरीचा, लसूण, मिरच्या, कांदे वगैरे असं परतून घेतलं आणि एकदा की हे सर्व परतवून झालं की त्यात टोमॅटो आणि पाणी टाकून मी हे सर्व उपम्याची तयारी पूर्ण केली होती. सगळ्यात आधी शेतातून जाऊन मी सगळं ते जे रानमेवा आहे तो मला जितका भेटला तेवढा घेऊन आले. आता मी उपमा बनवते खाण्यासाठी, नाश्त्यासाठी. तर एकदा की माझा उपमा रेडी झाला की आपल्याला परत शेतात जायचं आहे, कारण खूप सारा पावटा पण आपल्याकडे आलेला आहे. तर आता हा माझा उपमा तुम्ही पाहू शकता, ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. खूप स्वादिष्ट दिसतोय आणि खूप स्वादिष्ट तो झालाही होता. तर माझ्या सकाळच्या नाश्त्याची तर तयारी आता पूर्ण झालेली. तर माझं नाश्त्याचं प्लॅटर मी तुम्हाला दाखवते, असं दिसत होतं. तर त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला पावटा काढायला जायचं होतं. तुरमुडे वाल देखील आम्ही याला म्हणतो. तर हे ऑर्गॅनिक आहेत. ॲक्च्युली शहराकडे कसं की ऑर्गॅनिकचा टॅग लावून खूप जास्त प्राईसने गोष्टी विकतात आणि इकडे पण गावाला तसं नसतं. ऑर्गॅनिक असू दे, कसे असू दे, भाव कमीच मिळतो. तर ऑलमोस्ट 1-1.5 किलोचा तोडा आम्ही आज काढलेला आहे पावट्याचा. त्यानंतर दिवसभराचं दुसरी सगळी शेतीची कामं उरकून संध्याकाळच्या जेवणासाठी काय करायचं, तर मी बनवलं होतं आज उकडलेलं कारलं. त्याला छान कूट मसाले लावून फ्राय केलं होतं. आळूची वडी होती, वरण होतं, सोबत तूप, भात, चपाती असा सर्व काही माझा आजचा मेनू होता. तर त्याचंही कसं डिनर प्लॅटर आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला असेच गावाकडील जीवनातील व्लॉग्स बघायला आवडत असतील, रेसिपी बघायला आवडत असतील, शेतातून काय काय पिकं आम्ही काढतो ते बघायला आवडत असेल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.